नमस्कार, डी मराठीच्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. महाराष्ट्र राजकारणाचं हे नेहमीच शांत दिसत नाही. मुंबईतील मंत्रिमंडळापासून दिल्लीच्या राजकीय शाळेपर्यंत कुठेही शांती नाहीये. त्यातच एक बातमी संपूर्ण देशाला हादरवून टाकणारी आली आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री, बारामतीचे सारथी किंग मेकर अजित पवार प्रवास करत असलेला विमान अचानक नापास झाला. काहीच वेळात अशी बातमी पसरली की विमान लँडिंग करताना अपघात झाला आहे. मित्रांनो, अजित पवार हा नाव महाराष्ट्राच्या राजकारणात एक वादळ आहे असं म्हणणं चुकीचं नाही. त्यांचं वक्तव्यानं सहन करणं कुणालाही सोपं नाही. हा विमान अपघात तांत्रिक दोषामुळे झाला की त्यांच्या राजकीय प्रवासाला पूर्णविराम घालण्यासाठी काही मोठा कट रचण्यात आला आहे का, याबाबत मोठा गडबड आहे. मित्रांनो, अजित पवार अखेरच्या क्षणाला काय घडलं, अजित पवार यांचा राजकीय प्रवास कसा होता, त्यांच्या मृत्यूभोवती कोणकोणती शंका निर्माण झाल्या, या सगळ्या माहितीला आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. पण त्याआधी तुम्हाला काय वाटतं, अजित पवार यांच्या मृत्यूच्या मागे काही मोठा कट आहे का? असं वाटत असेल तर कमेंट्समध्ये येस नक्कीच लिहा. व्हिडिओला लाईक करा. चला व्हिडिओला सुरुवात करूया. अजित पवार यांच्याबद्दल माहिती घ्यायची असेल तर आपल्याला 80च्या दशकात जावे लागेल. शरद पवार यांचा धाकटा भाऊचा मुलगा म्हणून राजकारणात आलेला अजित पवार हे वंश परंपरेमुळे वाढले नाही. त्यांच्या कामाच्या वेगामुळे आणि प्रशासनावर तग धरण्यामुळे त्यांचा मान वाढला आहे. अजित पवार सकाळी 6 वाजता मीटिंग घेत असतात, अशी त्यांची सवय आहे. अधिकाऱ्यांना त्यांचे नाव ऐकले की सगळं चालायला लागतं. त्यांच्या शिस्तीमुळे त्यांना दादा असं नाव मिळालं. महाराष्ट्राच्या निवडणुकीत ते किंग मेकर ठरले. 2014 ते 2024 या काळात महाराष्ट्रात घडलेल्या राजकीय नाटकांच्या मुख्य केंद्रबिंदूवर होते. मैत्री सरकार स्थापनेत त्यांची भूमिका फार महत्वाची होती. 5 वेळा उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेणारे ते एकमेव नेते आहेत. अजित पवार यांच्या बारामतीचाच सुलतान असंही म्हणतात. बारामतीत त्यांनी केलेल्या विकास कामांनी त्यांना अजिंक्य नेत्याचा दर्जा दिला आहे. अजित पवार त्यांच्या आयुष्यात मोठा वळण 2019 आणि 2023 मध्ये त्यांचा गुरु आणि काकांशी संबंधित आला. शरद पवारांविरुद्ध बंड काढताना एनसीपी पक्षाला 2 भागात विभागतात. 2019 मध्ये भाजप सोबत जुळून सकाळीच शपथ घेतली, ज्यामुळे संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे. त्यामुळे त्यांच्या विरोधकांची संख्या वाढली. पवार कुटुंबात अजित पवार त्यांचे प्रभुत्व वाढत चालले आहे. त्यामुळे कुटुंबातच तणाव दिसू लागला. सत्ता मिळवण्यासाठी झालेल्या संघर्षात अजित पवार यांच्या काही निर्णयांना अडथळा आला. त्यांचे ठाम निर्णय आणि थेट संवाद अनेक नेत्यांना त्रासदायक वाटले. अजित पवार तर त्यांच्या राजकीय भविष्याला अंधारे येईल असं अनेकांना वाटलं. आता मुख्य प्रश्न असा आहे की अजित पवारांसारखा महत्वाच्या व्यक्तीसाठी विमान किंवा हेलिकॉप्टर अत्यंत सक्षम आणि आधुनिक असावा. त्याला डबल इंजिन असतो, आधुनिक पायलटही असतात. तरीही लँडिंगच्या वेळी अपघात झाला तर तो तांत्रिक दोष नाही का? विमानाच्या सेन्सरने चुकीची प्रतिक्रिया दिली का? किंवा इंधनात काही फरक झाला का? सामान्यत लँडिंगच्या वेळी अपघात घटनेला पायलटची चूक किंवा हवामान कारणीभूत असू शकते. पण हवामान चांगलं असतानाही अपघात झाला तर त्यावर शंकाच येते ना. अजित पवारांना मुख्यमंत्री होण्याच्या वेळेवर हे प्रकार घडल्यामुळे हा एक कट आहे का? किंवा त्यांना वाट्यापासून वाचवण्यासाठी मोठ्या ताकदीने हे कृत्य केले का, असंही म्हणता येते. अजित पवारांवर भ्रष्टाचारांनी बरेच आरोप आहेत. त्यांच्याजवळ अनेक प्रभावशाली नेत्यांची रहस्य आहेत, जी रहस्य बाहेर येऊ नयेत म्हणून कुणीतरी असं कृत्य केलं असंही शक्य आहे. अशी शंका आहे. अजित पवारांचा मृत्यू फक्त एका व्यक्तीचा शेवट नाही, तर महाराष्ट्राच्या राजकारणातील एक मोठ्या शक्तीचा शेवट आहे. त्यांनी केलेल्या कामाची, बांधलेल्या साम्राज्याची इतिहासात कायम स्थान मिळवले. पण त्यांच्या मृत्यूमागचं खरं कारण कधीही गुपितच राहील. अजित पवारांच्या राजकीय ताकदीचा पाया म्हणजे महाराष्ट्रातील सहकारी क्षेत्र. महाराष्ट्राच्या राजकारणात एक म्हण आहे, ज्याच्याकडे साखर कारखाने आणि जिल्हा बँका आहेत तोच राज्याचा अधिपती असतो. अजित पवारांनी हे अक्षर सिद्ध केलं आहे. जर तुम्ही पश्चिम महाराष्ट्रातील बारामती आणि आसपासच्या जिल्ह्यातल्या साखर कारखान्याची साखळी पाहिली तर तुम्हाला खरंच आश्चर्य वाटेल. साखर कारखाने फक्त उद्योग नाही तर शेतकऱ्यांच्या जीवाशी जोडलेले आहेत. सहकारी तत्वावर शेतकऱ्यांनी संघटित करून त्यांना योग्य दर मिळवून दिला जातो. त्यामुळे लाखो शेतकरी कुटुंबाचं कायमस्वरूपी मतदान बँक तयार झाली आहे. याच उत्तम उदाहरण म्हणजे पुणे जिल्हा सहकारी बँक. अजित पवार यांच्या प्रशासनीय कृषाग्रतेतून दिसून येते. दशकांपासून या बँकांवर पडत असलेले ते लोक गावागावांमध्ये कर्जाची सोय पोहोचवत होते. राजकीय दृष्ट्या कोणाला वाढ घ्यायची, कोणाला बाजूला ठेवायचं या बँकेच्या नियंत्रणातच ठरत होते असं सांगितलं जातं.
MSC बँक आणि सहकारी बँकांमधील घोटाळ्यांच्या आरोपांवर त्यावर खूप आरोप आले. तरीही प्रशासनावर त्यांचा पकड इतका मजबूत होता की कुठलाही तपासणी त्यांच्या गतीला रोखू शकला नाही. साखर कारखान्याच्या खाजगीकरण आणि त्यातील भ्रष्टाचारांबाबत विरोधकांनी हजारो पानांनी अहवाल दिली, तरीही अजित पवार त्यांच्या सत्तेवर ती सगळी दबून गेली. 2019च्या नोव्हेंबर महिना भारतीय राजकीय इतिहासात एक अत्यंत रोचक टप्पा होता. शिवसेना आणि भाजपची मैत्री फुटली तेव्हा घडलेले 72 तासांचे दर क्षणाचे अपडेट्स खरोखरच रोमांचक होते. तो 22 नोव्हेंबर रात्री 9 वाजता शरद पवार, उद्धव ठाकरे आणि काँग्रेस नेत्यांनी मिळून महाविकास स्थापनेसाठी अंतिम मुद्रा लावला होता. त्या बैठकीत अजित पवार देखील होते. पण 2022च्या रात्री 11:30 वाजता सभा संपून बाहेर आलेल्या अजित पवार निघून गेले आणि अचानक ते गायब झाले. त्यांचा फोन स्विच ऑफ होता. शरद पवार त्यांना त्यांचा मुलगा काय करत आहे यावर संशय वाटू लागला. नंतर 23 नोव्हेंबरच्या सकाळी 5:47 संपूर्ण देश झोपेत असताना राष्ट्रपतीच्या शासनाचा आदेश मंजूर झाला. नंतर सकाळी 7:50 वाजता राजभवनात देव आणि संविधानाच्या नावावर शपथविधीचा कार्यक्रम सुरू झाला. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री म्हणून आणि अजित पवार उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार होते. ही बातमी कळताच शरद पवार आणि संपूर्ण देश धक्क्यात आला. 24 नोव्हेंबरला NCPच्या आमदारांना ताब्यात ठेवण्यासाठी राजकीय खेळ सुरू झाला. अजित पवार सोबत गेलेले आमदार एक एक करून शरद पवार यांच्या कॅम्पसमध्ये परत येऊ लागले. काका आणि मुलाच्या मध्ये झालेला फोन वादही रंगला. नंतर 26 नोव्हेंबरला सुप्रीम कोर्टने बहुमत सिद्ध करायला आदेश दिला. संध्याकाळी शरद पवारांनी राजीनामा दिला. 80 तास चाललेले ऑपरेशन अपयशी ठरले. पण अजित पवारांनी जे बंड सुरू केलं ते मागेही महाराष्ट्राच्या राजकारणातील मोठं रहस्य आहे. आणि राजकारणात जे नेते अचानक मृत्यू पावतात ते फक्त अपघात नसतो, त्यामागे काहीतरी असतं. तुम्ही आजच्या उदाहरणाकडे पाहू शकता. 1980 मध्ये इंदिरा गांधीच्या उत्तराधिकारी म्हणून उदयास आलेले संजीव गांधी विमानतळाजवळ विमान अपघातात मृत्यू पावले. ते अतिशय हुशार पायलट असेल तरीही त्या दिवशी विमान नियंत्रण कसे सुटले? त्यांचे राजकीय विरोधक यामध्ये हात असल्याचा प्रश्न आजही तसा जिवंत आहे. आणि 2001 मध्ये माधवराव सिंधिया काँग्रेसचे प्रभावशाली नेते आणि पुढील पंतप्रधान उमेदवार म्हणून पाहिले जात असलेले सिंधिया तेही उत्तर प्रदेशात झालेल्या विमान अपघातात मृत्युमुखी पडते. हवामानातील बदल असला तरी मोठमोठ्या नेत्यांच्या विमानाने योग्य खबरदारी न घेतल्यामुळे उडान घेतल्यावर अनेक शंका निर्माण झाल्या आहेत. कदाचित अजित पवार यांना अशी परिस्थिती आली असेल. लोक ते सहज मृत्यू मानत नाही, कारण पवारांच्या हातात असलेली सत्ता, विरोधकांची संख्या आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पदावर त्यांचं नियंत्रण ही सगळी गोष्ट संशयाला बळ देते. पायलटची चूक आहे म्हणण्यापेक्षा व्यवस्थित केलेले सजिकच आहे असं म्हणणं अधिक जोर धरत आहे. तर याबद्दल तुमचं काय मत आहे ते कमेंट्स करा आणि व्हिडिओला लाईक करा. तसेच तुम्ही अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर ते लगेच सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. त्यामुळे आम्ही टाकणाऱ्या नवनवीन व्हिडिओज नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळतील. हे होतं आजचं विशेष. पाहत रहा डी मराठी. धन्यवाद.